नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींसाठी जे काही मार्च एप्रिल मे असे 3 महिन्याचे एकत्रित 4,500 रुपये खात्याला जमा होणार असल्याच्या बातम्या काही दिवसापासून प्रसिद्ध होत असताना कालपासून अखेर 1,500 रुपये फक्त मार्च महिन्याचाच हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि मग बऱ्याचदा अशाही बातम्या आल्या की 3,000 रुपये एकत्रित मार्च आणि एप्रिल महिन्याचे जमा होणार. मात्र ऐनवेळी हे 1,500 रुपयेच कालपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मात्र अनेक बहिणींनी आपल्या खात्याची पडताळणी केली असता त्यांना 1,500 रुपये जमा झाल्याचं बऱ्याच जणींना आढळून आलेलं नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये नेमके कुणाच्या खात्याला पैसे आले आणि कुणाच्या नाही आले याबद्दलही लाडक्या बहिणीच्या मनामध्ये संभ्रम झालेला आहे. आणि मग याबाबत जे काही नवीन अपडेट आलेला आहे समोर किंवा सरकारी सूत्राकडून जी काही माहिती समोर आलेली आहे, तर 30 एप्रिल पर्यंत सरकारकडून लाडक्या बहिणीची पुन्हा एकदा अंतिम केवायसी करण्यात आली. आणि या ई केवायसी प्रक्रियेदरम्यान मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरकारकडून अंतिम यादी प्रसिद्ध झाल्याचा कांगावा करण्यात आलेला आहे. मात्र ही यादी कुठेही प्रसिद्ध झालेली नाही. मात्र सरकारकडून फक्त एवढीच माहिती देण्यात आलेली आहे की लाडक्या बहिणीपैकी एकूण ज्या काही 2.5 कोटी लाडक्या बहिणी होत्या, 2,45,00,000पर्यंत ह्या ज्या काही पात्र बहिणी होत्या, तर 17व्या हप्त्यापासून या लाडक्या बहिणीची जे काही बेजाऱ्या सुरू आहेत, तर या बेजाऱ्याबाबत सुरुवातीला 18 सप्टेंबर पासून केवायसी सुरू केली. त्याच्यानंतर 31 डिसेंबरची मुदत देण्यात आली. त्याच्यानंतर 31 मार्चची मुदत देण्यात आली. त्याच्यानंतर 30 एप्रिल ही शेवटची तारीख ठरवण्यात आली. आणि अशा स्थितीमध्ये 1,77,00,000च्या आसपास बहिणी या योजनेसाठी कायमस्वरूपी पात्र ठरल्या असल्याचं जाहीर करण्यात आलं. मात्र ही पात्रता जी आहे तर ही अंतिम यादी आहे असं गृहीत धरता येणार नाही. कारण 1,77,00,000 हा आकडा काही थोडा थिडका नाहीये. मग सरसगट जवळपास 50% जास्त बहिणीच्या खात्याला हे पैसे जमा होणं अपेक्षित होतं. मात्र अनेक बहिणींनी पडताळणी केली असता त्यांच्या खात्यामध्ये त्यांना पैसे दिसून आले नाही. आणि मग त्यांना जे काही कारण सांगितलं जातं ते डीबीटी अंतर्गत दुसरीकडे तुमचं कुठेतरी लिंक झालं असेल आणि त्या खात्याला ते पैसे गेले असतील. मग बऱ्याच जणींचे पैसे आतापर्यंत जर स्टेट बँकेमध्ये येत असतील तर स्टेट बँकेच्या खात्यामध्ये जर त्यांना ते बॅलन्स दिसत नसेल तर त्यांना सांगितलं जातं तुम्ही पोस्टामध्ये जा, एअरटेलमध्ये जा, फिनकेअरमध्ये जा, इक्विटासमध्ये जा. अशा वेगवेगळ्या बँकांची नावं सांगितली जातात की जी आधार लिंकवर कुठल्या तरी कारणासाठी वेगवेगळी खाती काढलेली आहेत. आणि अशा स्थितीमध्ये जे काही उरलेल्या महिला आहेत, त्या 60-62 लाख महिलांना जे काही खात्याला पैसे आलेले नाहीत, तर त्यांचे कुठल्या कारणामुळे आलेले नाहीत, नेमकं काय आहे, तर त्याची माहिती सरकारकडून देण्यात आली पाहिजे. मात्र सरकार द्यायला तयार नाही. आणि लाडक्या बहिणीपासून कडून सातत्याने एक मागणी समोर येते आहे की जे काही लाडक्या बहिणीचे जे काही पात्र लाडक्या बहिणी असतील तर त्यांच्या पोर्टलवरती माहिती दिली पाहिजे की बा तुमचा पहिला जो काही हप्ता आहे तर तो समजा आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळाले, कुठल्या महिन्याचे बाकी आहे, तर कुठल्या कारणामुळे आमचं मिळाले नाही, म्हणणं किंवा ऐका. ज्यांची नावं आम्ही वगळण्यात आली तर किती सहन त्यांच्याकडे गाडी करायचं? आहे, या नोकरीवाले पिकांचं आहेत, काय त्यांचं होणार? उत्पन्न जास्त आहे, सरकार त्यांचं काहीच वयोमर्यादात करत बसत नाहीये. नाही. जे काही कारण असेल तर त्या कारण त्या लाडक्या बहिणीच्या पोर्टलवर किंवा वेबसाईटवर त्यांच्या लॉग इन पुढे किंवा त्यांची जी काही प्रोफाईल असेल लाडक्या बहिणीची, जे आधार नंबर टाकून लॉग इन केल्याच्या नंतर आणि ओटीपी घेतल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन किंवा साइन अपचा ऑप्शन दिला पाहिजे आणि त्याच्या समोर ते कळवलं पाहिजे. त्याच्यावरच ती अपडेट दिली पाहिजे, सूचना दिली पाहिजे किंवा पॉपअप दिलं पाहिजे की लाडक्या बहिणीचा हप्ता आता मे महिन्याच्या पर्यंत हप्ते तुमचे जमा झालेले आहेत. आता जून महिन्याचा हप्ता तुमचा 17 जूनला जमा होईल, 20 जूनला जमा होईल. म्हणजे जी काही लाडक्या बहिणीची जी काही या माध्यमातून फसवणूक होते आहे किंवा गरज नसताना कारण नसताना केवायसी करावी लागते, कलेक्टर ऑफिसला पाठवतात, तालुक्याच्या ठिकाणी इकडे जाय तिकडे जाय, याच्यामुळे वेळ, श्रम आणि पैसा या लाडक्या बहिणीचं तीनही गोष्टीचं शोषण होतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.